अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये आपण कोणाला महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिली गोष्ट की आपण आपल्या आईवडिलांना सगळ्यात अगोदर त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. का तर त्यांच्यामुळं आपण हे जग बघितलेलं असतं. तुम्ही म्हणाल की हे नवीन काय? नवीन नाही, हे जुनंच आहे. पण आपण जसे मोठं होतो, आपल्या संसारामध्ये गुंततो, तसं तसं ना आपण त्यांच्याकडं थोडं आपलं दुर्लक्ष होतं. आपण जाणून बुजून नाही करत, पण असं म्हणजे नाही का आपोआप त्या गोष्टी होत जातात. पण कधीतरी आपल्याला वेळ वेळ काढायचा त्यांच्यासाठी, आईवडिलांसाठी. समजा तुम्ही नोकरीसाठी किंवा ह्याच्या लग्न झाल्यामुळं मुली असं लांब राहतात ना, मग कधीतरी त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांच्यासाठी स्पेशल असं कधीतरी काहीतरी करा की ते त्यांना आवडतं, आपल्या आईला आवडतं किंवा आपल्या वडिलांना आवडतं. तर ह्यांच्यासाठी आपण खरंच आपल्या आयुष्यातून काहीतरी केलं पाहिजे, थोडं तरी. त्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं असतं आयुष्यात, आपल्यासाठीच ते आयुष्य जगलेले असतात. पण त्यांच्यासाठी आपल्याला छोटंसं करता आलं तरी त्यांना खूप आनंद होतो. किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापामधून थोडं 5-10 मिनटं वेळ काढून समजा दररोज नाही जमलं तर 2 दिवसांनी वगैरे कॉल करून बोलला, विचारपूस केली, बरी आहे का तब्येत, जेवण झालं का, असं असं विचारलं तरी त्यांना खूप समाधान वाटतं. त्यांची तुमच्याकडून नसते अपेक्षा काय की मुलांनी ते फक्त देवाकडं मागताना काय मागतात की नाही बाबा माझी मुलं सुखी राहू दे, माझी मुलगी सुखी राहू दे, एवढंच मागतात ते. जास्त काही अपेक्षा नसतात. पण त्यांच्या म्हातारपणी आपण त्यांच्यासाठी काहीतरी थोडंसं आपलं करणं किंवा हे करणं आपलं कर्तव्य आहे. आणि खरं ह्या गोष्टीमुळे त्यांना खूप समाधान भेटतं. तुम्ही एखाद्या आवडीची कधीतरी आईसाठी साडी घेतली तर बघा तिच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो. तिच्या आवडीचा कलर घेतला की बाबा कधी तुमच्याकडं आली, मुलीकडं समजा किंवा मुलांनी पण आईला काय आवडतं ते थोडंसं आणलं तिच्यासाठी खायला, ते खाण्यापेक्षा ते तुम्ही आणलं आहे ह्याच्यातच तिचं पोट भरलेलं असतं. त्याला बाकी काही लागत नाही. फक्त तुम्ही म्हटलं पाहिजे वडिलांना पण की जरी आता काम करत असतील की पप्पा तुम्ही किती करता, किती आमच्यासाठी केलं, आता बास. त्यांच्यासाठी छोटं त्यांचं एखादं स्वप्न असेल ते तुम्ही पूर्ण केलं किंवा त्यांच्या आवडती एखादी गोष्ट त्यांना गिफ्ट केली. तर आपण आपल्या संसारात असं पण खूप खर्च करतो. पण आपण आपल्या आईवडिलांची वेळ येते ना तेव्हा माणूस विचार म्हणजे करतातच. खूप आजूबाजूला मी गोष्टी बघते, सगळं तुम्ही करता, मुलांसाठी करता, पण आईवडिलांसाठी पण करून बघा ना. मुलांना काय वाटत नाही, मुलांना वाटतं जाऊ दे, मग त्यांचं कामच आहे, आईवडील करतात. पण आपण आपल्या आईवडिलांसाठी करतो तेव्हा वाटतं नाही बाबा माझ्या पोराने माझ्यासाठी एवढं केलं किंवा माझ्या मुलीने माझ्यासाठी एवढं केलं. हे जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ना ते खूप मौल्यवान आहे. आणि हे तुम्ही ह्या आयुष्यातच करू शकता. त्यांचे खूप उपकार आहेत. आईवडिलांचे उपकार तर आपण मेलं ना तरी आपण फेडूच शकत नाही, कधीच नाही फेडू शकत. म्हणजे कोणच आहे जगामध्ये. आता ठराविक तुम्ही म्हणणार समाजात अशा तशा घटना, ठराविक मोजणे एवढे लोक आहेत की बाबा जे नाही म्हणजे व्यवस्थित. पण बाकीचे खरंच खूप चांगले आईवडील असतात. प्रत्येकजण आपल्या मुलासाठी रात्रंदिवस एक करून कष्ट करून त्यांना मोठं करतं. का तर नाही बाबा त्यांनी बघावं ही पण अपेक्षा नसते त्यांच्या संसारामध्ये. त्यांचं कर्तव्य करत राहतात. पण कधीतरी थकले त्यांना तुमची गरज असेल ना तेव्हा तुम्हाला पण कळलं पाहिजे त्यांच्या भावना. कधीतरी त्यांच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे. किंवा घरातच तुम्ही एकत्र फॅमिलीत राहता असाल, कधी होतात भांडणं वगैरे सगळं होतं मान्य. पण त्याच्यातून पण त्याच्या वेळेस तुम्ही त्यांच्याबद्दल थोडंसं बोलणं, आपुलकी प्रेम दाखवलं तर खूप बरं वाटतं. ही एक पहिली गोष्ट. ह्या लोकांना ना खरंच महत्त्व आयुष्यात द्या. कोण नसेल ना तेव्हा आईवडील आपल्याबरोबर असतात. आणि नंतर आपण तर सद्गुरू म्हणतो किंवा आपले गुरु म्हणतो, स्वामी महाराज, तुम्ही कुठल्या पण देवतेला म्हणतात, त्यांना पण महत्त्व द्या. का ह्या 2 गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या. हे 2 लोक खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा खरंच संकट असतं ना तेव्हा स्वामी असतात. आणि जेव्हा खरंच आपलं दुःख दिसतं तेव्हा आपले आईवडील आपल्याबरोबर असतात. मग ह्या दोन व्यक्ती आहेत ना, ह्या आयुष्यातला आपला आधार आहे. पण हे आपल्याला नाही समजत आणि समजतं तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. आणि नंतरची गोष्ट म्हणाल तर मग आपलं म्हणजे नवरा बायको असतात, तर नवऱ्याने पण बायकोला किंमत दिली पाहिजे, महत्त्व दिलं पाहिजे. आणि बायकोनीही नवऱ्याला दिलं पाहिजे. दोघांनी एकमेकाचा मानसन्मान ठेवला पाहिजे. आपुलकी प्रेम म्हणजे ह्या गोष्टी दाखवल्या पण पाहिजे. तुमचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. एकामेकाला समजून घेतलं पाहिजे अडीअडचणीच्या काळामध्ये. का तर हे 2 नातं पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. की आपल्या लग्नानंतर आपल्या मरेपर्यंत आपल्याबरोबर तेच असतात.
किंवा सुखदुःखात आपल्या एकामेकाबरोबर तेच असतात. आपण त्याच्यातल्या निगेटिव्ह गोष्टी न बघता पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. नाही का, एखाद्या प्रत्येक माणसात काही ना काही चुका असतात किंवा आपल्याला त्या गोष्टी आवडत नसतात, पण आपण त्या माणसाला एक्सेप्ट केलं आहे ना, मग त्या गोष्टी पण आपण थोड्याशा म्हणजे बाजूला केल्या तर काय हरकत नाही. नाही का, काही काही माणसाला वाटतं नाही सगळं माझा नवरा चांगला आहे पण ना थोडा चिडकाच आहे. असू द्या ना, बाकीच्या गोष्टी तो सगळं व्यवस्थित करतो ना, असतो एखाद्याचा स्वभाव. मग असं आपण समजून घेतलं पाहिजे कुठंतरी एखादी गोष्ट, त्याच्या मागची भावना समजून घेतली पाहिजे. नवऱ्याने पण बायकोचा विचार केला पाहिजे, बाबा नाही आता जर ती हाऊसवाईफ असेल तर घरात मुलं, घरातले नातेवाईक, माणसं येणाऱ्यांचं सगळ्याचं करते, घर आवरते, स्वयंपाक पाणी, डब्बा व्यवस्थित देते, सगळ्या गोष्टी ती करते. मग कधीतरी तुम्ही पण तिला बोलू शकता की नाही बाबा तू खरंच खूप काम असतं, तुला खूप करते. मग असं बोललं तरी तिला ते कामाचं काहीच वाटत नाही. ते समाधानाने दुसऱ्या दिवशी ती तेवढ्याच प्रसन्नतेने सगळ्या घरातल्या कामाला लागते. ह्या उलट जर तुम्ही बोलला की नाही का, काय तुला घरी कामं असतं, दिवसभर बसलेलीच असते, असं म्हणलं ना, तिला खूप त्रास होतो, म्हणजे दुःख होतं. समजा ती तुम्हाला बोलून नसेल दाखवत, तुम्ही चेष्टेत म्हणत असाल, पण तिला खरंच खूप आतमध्ये म्हणजे नाही का टोचतं खोलपर्यंत की नाही बाबा आपण एवढं करून पण आपल्याला असं म्हणजे बोलतात आहे का, खरंच आपण काही करत नाही का, तर असं नाही. आणि ह्याच्या उलट जर समजा आता नवरा पण बघा कामाला ड्युटी वगैरे करतात, सगळा पैसा घरावर खर्च करतात, ते तरी कुठं खर्च करतात. मग ठीक आहे, तेव्हा तुम्ही पण म्हटलं पाहिजे नाही बाबा तुम्ही पण करताय घरासाठी, हे 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 समाधान असतं की नाही का, आपण एखाद्यासाठी काहीतरी केलं आणि त्यांनी गोड दोन आपले कौतुकाचे शब्द कुणाला नको असतात, सगळ्याला आवडतात गोड बोललेलं किंवा आपलं कौतुक केलेलं. मग काय हरकत आहे ना कौतुक करायचं, आपण राग तर किती पटकन व्यक्त करतो, मग तसं कौतुक पण आपल्याला पटकन करता आलं पाहिजे. एखाद्याने बघा समजा तुम्हाला मैत्रीण असेल किंवा दादा लोकांना मित्र वगैरे, तुमच्या एखाद्या वेळ प्रसंगाला, तुमच्या अडचणीला त्यांनी पटकन तुमची मदत केलेली असते, तुम्हाला समजून घेतलेलं असतं, तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकता की बाबा नाही तू केलंस माझ्यासाठी, खरंच खूप चांगलं वाटलं, तुला कधी माझी गरज भासलीस तर तू नक्कीच मला कॉल कर. हे असं दोन शब्द बोलला ना तरी खरंच खूप खूप समाधान वाटतं करणाऱ्या व्यक्तीला. आणि हे आपण ना आपल्या म्हणजे नाही का हळूहळू आपण हे आपल्यामध्ये बदल करता आला पाहिजे आपल्याला, की नाही का एखाद्याने आपल्यासाठी चांगलं, आपण बघा बरं एखाद्याने आपल्याला वाईट बोललं किंवा वाईट वर्तन केलं, आपण पटकन बोलतो किंवा सांगतो इतरांना की यांनी असं असं माझ्याशी केलं. पण समजा ह्याच्याच उलट जर आपल्याला एखाद्याने छान काय केलेलं असतं, आपण नाही पटकन सांगत, कुठेतरी तो इगो थोडा आडवा येतो. असं न करता आपण पटकन त्याचं कौतुक केलं तर समोरच्या माणसाला पण खूप छान वाटतं की नाही बाबा ह्याच्या लक्षात आहे मी ह्याच्यासाठी काहीतरी केलेलं, आणि नेक्स्ट टाईम खरंच तो तुमच्या उपयोगी पण पडतो. तर मग अशा आपल्या जवळच्या असतात की खरंच आपल्यावर खूप प्रेम करणारे व्यक्ती असतात. बहीण असते समजा, भाऊ असतो, सासू सासरे पण असतात, म्हणजे नंदा असतात, जावा असतात. असं नाही की म्हणजे प्रत्येक आपण म्हणू की आता तुम्ही म्हणाल सासून सासरे जावं आहे, असं नाही का प्रत्येक ठिकाणीच ते लोक वाईट नसतात. आपण पण त्यांना थोडं समजून घेतलं पाहिजे, त्यांनी पण आपल्याला थोडं समजून घेतलं पाहिजे. तर ह्या लोकांना आपण खरंच महत्त्व दिलं पाहिजे आयुष्यात ना. आपल्याला खरंच कधी प्रॉब्लेम आला ना, ते लोक आपल्या पाठीशी उभे असतात, कशी का होईना ते येतात आपल्यासाठी, का तर त्यांना यावं लागतं की नाही बाबा आपलं आहे म्हणून कुठंतरी. मग ह्या लोकांशी आपण थोडंसं प्रेमाने आपुलकीने बोललं तर काय हरकत आहे. कधी कधी त्यांच्या काही चुका होतात त्या आपण थोडं एक्सेप्ट करून किंवा बाजूला करू शकतो नक्कीच. किंवा मैत्रीचं नातं असतं आपलं, तुमचं खूप वर्षापासून आहे, एखाद्या गोष्टीवरून तुमच्यात कटुता येते, तर मग नाही का आपण मग एवढं चांगलं आपण एकामेकाबरोबर घालवलेलं मैत्रीमध्ये नातं, ते एखाद्या म्हणजे एखाद्या क्षणासाठीच ते खराब करणं योग्य आहे का, नाही आहे. ठीक आहे ना, माणूसही चुका होतात आहे, हे आपलीच आहेत सगळी, म्हणून आपण ते सोडून जर दिलं ना नातं खूप सुंदर आहे आणि खूप छान टिकतं. त्यामुळं ना कधी पण माणसांना ना महत्त्व द्यायला शिका, नात्यांना महत्त्व द्या. हां, पण ह्याच्यात जर उलट एखादं नाही का खूपच निगेटिव्ह असेल, तुमच्याबद्दल अजिबातच त्यांना प्रेम माया नसेल, तर त्या लोकांपासून ना तुम्ही त्यांना वाईट पण म्हणू नका, चांगलं पण नाही, 4 हात लांब राहा. बोलल्यास बोला आणि विषय तो कट करून टाका. ह्याने काय होतं, तुम्हाला पण त्रास होत नाही आणि पुढच्या पण माणसाला नाही का जास्त किंमत दिली की ते जास्त करतात, त्यामुळे त्याला जास्त एवढं म्हणजे नाही का लक्षच नाही द्यायचं, दुर्लक्ष करायच्या गोष्टी अशा. हे केलं ना आयुष्य खरंच खूप सोपं आहे. आपण खूप इगो धरून बसतो की नाही का मला हे असेच बोलले, बहीण अशी बोलली, भाऊ असा बोलला. बोलू द्या ना, ते लोक शेजाऱ्याला बोलणार आहेत का? आपल्याच माणसाला आपला माणूस बोलतं, शेजाऱ्यांना थोडीच जाऊन बोलणार आहे का की बाबा तू असं असं केलं. आपल्याकडून पण काहीतरी चुका झालेल्या असतात ना, त्यामुळे समोरचा वागलेला असतो. आपलंही म्हणून जर तुम्ही काही गोष्टी सोडून दिल्या ना, नातं कुठलं पण नातं असू द्या खूप गोड होतं. आपले म्हणून सोडून द्या, समोरच्या माणसाला कधी ना कधी जाणीव होती की नाही बाबा मी ह्याला एवढं बोललो किंवा एवढं हे झालं, तरी पण त्यांनी नाही का आपलंही म्हणून सोडलं. आणि काय हरकत आहे, आपलीच लोक आपल्यावर रागवतात असं म्हणून जर सोडलं ना, सगळी नाती खूप छान सुंदर तुम्ही जपू शकता.
किंवा ते म्हणजे नाही का असं त्या नात्यामध्ये कटुता राहत नाही, प्रेम राहतं आणि वेळ प्रसंगाला येतात उपयोगी. जरी नाही आली एखाद्या वेळेस तरी समजून जायचं, जाऊ दे त्याची काहीतरी अडचण असं, इग्नोर करायचं थोडंसं. तुम्ही प्रत्येक गोष्ट जर असं लावून बसला किंवा धरून बसला ना, मग कुठलंच नातं टिकू शकत नाही. मग ह्या नात्यांना आपण महत्त्व द्यायचं. सगळ्यात आईवडील आपले गुरु, नवरा बायको असतात, मुलं आपले, मुलांना पण आपण कधी कधी समजून घेतलं पाहिजे नाही का. आता त्यांच्या जॉबच्या निमित्ताने किंवा त्यांचं लग्न झाल्यावर आता त्यांना पण बायकोची जबाबदारी असते किंवा मुलीला पण जावायची असते, घराची असते नवीन. तर नाही का कधी तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, थोडं इग्नोर करायचं, काय हरकत आहे ना. त्यांच्यावर नवीन जबाबदारी आहेत म्हणून आपण थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना, की तुमचं सगळं आयुष्य सोपं होतं. पण तुम्ही तेच जर धरून बसला, नाही मी असाच आहे किंवा मला असंच का केलं, तर मग ह्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं नसतात माणसाकडं. कधी कधी माणसाकडून चुकून पण होतं. मग असं होतं, मग ह्या वेळेस असं समजायचं की आपलीच लोक आहेत, आपलीच लोक आपल्याला बोलणार आहेत, आपले म्हणून बोललं तर काय हरकत आहे. हा विचार जर तुम्ही मनात केला ना, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि स्वामीसुद्धा आपल्याला हेच सांगतात की आपलं म्हणून जर म्हणजे नाही का आपलं समजायचं. आता स्वामींना आपण आपलं समजतो, ठीक आहे. आपण कधी म्हणजे नाही का चिडतो, रागावतो, त्यांच्यावर प्रेम करतो, माया करतो, त्यांचं नामस्मरण करतो. तसंच आपल्या माणसांच्या मध्ये पण असतं, आपल्या लोकांच्या मध्ये पण असतं. तर मग हे असं तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.